नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुम्हाला सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण जीके क्वेश्चन, जे की 1000 प्रश्नांची सिरीज आपण केलेली आहे चालू। त्यामधला भाग 1 आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, एमपीएससी भरती, सरळ सेवा, इतर सेवा भरतीसाठी उपयुक्त ठरणारे हे प्रश्न आहेत। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात आपण पहिला प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? ए राजा राममोहन राय, बी स्वामी दयानंद सरस्वती, सी स्वामी विवेकानंद, डी गोपाळकृष्ण गोखले। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, बी स्वामी दयानंद सरस्वती। पुढील प्रश्न आहे, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? ए पोलीस आयुक्त, बी विभागीय आयुक्त, सी महापौर, डी जिल्हा न्यायाधीश। व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला मंडळी ते सुद्धा सांगा। योग्य उत्तर आहे सी महापौर। पुढील प्रश्न आहे, जैन धर्मातील पहिला तीर्थकार खालीलपैकी कोण? ए आदिनाथ, बी ऋषभदेव, सी महावीर, डी पर्थदेव। योग्य उत्तर आहे बी ऋषभदेव। पुढील प्रश्न आहे, श्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? ए सावित्रीबाई फुले, बी पंडिता रमाबाई, सी ताराबाई शिंदे, डी साधना आमटे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी पंडिता रमाबाई। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या समूहामध्ये समाविष्ट नाही? ए ब्राझील, बी रशिया, सी दक्षिण आफ्रिका, डी दक्षिण कोरिया। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। योग्य उत्तर आहे डी दक्षिण कोरिया। पुढील प्रश्न आहे, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? ए ऑक्सिजन, बी अमोनिया, सी सल्फर, डी हेलियम। योग्य उत्तर आहे बी अमोनिया। पुढील प्रश्न आहे, कादवा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ए गंगा, बी गोदावरी, सी ब्रह्मपुत्रा, डी यमुना। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी गोदावरी। पुढील प्रश्न आहे, नारायण श्रीपाद राजहंस यांचे टोपण नाव काय आहे? ए छोटा गंधर्व, बी गोविंद, सी बालगंधर्व, डी गोविंदाग्रज। तर योग्य उत्तर आहे सी बालगंधर्व। पुढील प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील रिकामी जागा या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? ए वरोरा, बी बल्लारपूर, सी भद्रावती, डी राजुरा। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे सी भद्रावती। पुढील प्रश्न आहे, जोग धबधबा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? ए नर्मदा, बी घटप्रभा, सी शरावती, डी कावेरी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी शरावती। पुढील प्रश्न आहे, दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ए हरिण, बी गवे, सी मोर, डी वाघ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी गवे। पुढील प्रश्न आहे, जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण? ए केशवसूत, बी कुसुमाग्रज, सी गोविंदाग्रज, डी रवींद्रनाथ टागोर। बी गोविंदाग्रज। पुढील प्रश्न आहे, बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? ए मुळा, बी नर्मदा, सी गोदावरी, डी तापी। योग्य उत्तर आहे बी नर्मदा। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? ए फैज अहमद फैज, डी बी मोहम्मद इक्बाल, सी रवींद्रनाथ टागोर, डी कवी प्रदीप। योग्य उत्तर आहे बी मोहम्मद इक्बाल। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाची समेट कोणत्या अधिवेशनात झाली? 1916 लखनौ अधिवेशनात, बी 1920 कोलकाताला, सी 1921 मुंबई, डी 1922 कराची। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए 1916 लखनौ अधिवेशनात झाली। पुढील प्रश्न आहे, शंकराचार्यांनी खालीलपैकी कोठे मठाची स्थापना केली नाही? ए शृंगेरी, बी अमरावती, सी द्वारका, डी पुरी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी अमरावती। पुढील प्रश्न आहे, कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे? ए नागर शैली, बी द्रविड शैली, बी सी बेसर शैली, डी गांधार शैली।
योग्य उत्तर आहे ए नागर शैली। पुढील प्रश्न आहे आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? ए जाऊद्दीन खिलजी, बी मोहम्मद बिन तुगलक, सी सिकंदर लोधी, डी बहलोल लोधी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी सिकंदर लोधी। पुढील प्रश्न आहे पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? ए इसवी सन 1914, बी इसवी सन 1916, सी इसवी सन 1913, डी इसवी सन 1915। योग्य उत्तर आहे ए इसवी सन 1914। पुढील प्रश्न आहे दुसऱ्या महायुद्धात अमेरिका रशिया यांच्यामध्ये कोणत्या दोस्त राष्ट्राचा समावेश होता? ए जर्मनी, बी फ्रान्स, सी जपान, डी इटली। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी फ्रान्स। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 20 प्रश्न आपण घेतलेले आहेत। तर तुम्हाला प्रश्न कसे वाटले आजचे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये। धन्यवाद।